Welcome students. In this video, we will see the English workshop given on two fables. The first story is The Two Friends and the Bear, and the questions are given in a column along with the story. या गोष्टीच्या सोबतच एका कॉलममध्ये तुम्हाला प्रश्न दिलेले दिसतात. ही स्टोरी वाचायची आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायचा. फॉर एक्झाम्पल, हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स? हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स? अ बियर. व्हेअर वर दे ॲट दॅट टाईम? आणि जेव्हा हा अस्वल त्यांच्या अंगावर धावून आला, चालून आला, त्यावेळेला हे दोघंजणं कुठे होते? नाव रीड द स्टोरी अँड ट्राय टू राईट द आन्सर. देन टू क्वेश्चन्स आर गिवन फॉर डिस्कशन. वाय डिड द अदर ट्रॅव्हलर लाय विथ हिज फेस इन द डस्ट? जो दुसरा ट्रॅव्हलर होता, म्हणजे जो दुसरा मित्र होता, तो जमिनीवर पालथा का पडला होता? ह्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे, डिस्कस करायचं आहे. लिहिलं तरी चालेल. स्टोरी वाचायची आणि नेमकं काय कारण होतं ते शोधून काढायचं. डिड द बिअर रिअली विस्पर टू द ट्रॅव्हलर? खरोखरच त्या अस्वलानी त्या ट्रॅव्हलरच्या कानात काही सांगितलं असेल का? तुम्ही ठरवा. गोष्ट वाचा आणि सांगा. देन यूज द फ्रेज बी गुड ॲट समथिंग इन युअर ओन सेंटेन्स. बी गुड ॲट समथिंग म्हणजे कशात तरी प्रावीण्य मिळवलेलं असणे किंवा कशात तरी चांगला असणे, कुशल असणे. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट ट्रॅव्हलर वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. म्हणजे तो जो होता त्याला झाडावर चांगल्या प्रकारे चढता यायचं, म्हणजे तो त्यात कुशल होता. तर ही फ्रेज वापरून तुम्हाला तुमचे काही सेंटेन्सेस बनवायचे आहे. फॉर एक्झाम्पल, ही इज गुड ॲट स्विमिंग. तो पोहण्यामध्ये कुशल आहे. अशासारख्या काही फ्रेजेस तयार करा आणि वाक्यात उपयोग करा. फाइंड द सेंटेन्स इन विच इट इज यूज्ड इन दिस स्टोरी. आणि बी गुड ॲट समथिंग हे स्टोरीमध्ये कुठे वापरलं आहे ते वाक्य शोधा आणि लिहा. नाव द सेकंड स्टोरी इज द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. नाव यू कॅन सी द क्वेश्चन्स गिवन हिअर अलॉंग विथ द स्टोरी. इथे सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत स्टोरीसोबतच. जिथे स्टोरी आहे तिथेच त्याच्या बाजूला काही प्रश्न तुम्हाला दिलेले दिसतील. फॉर एक्झाम्पल, डिस्क्राईब सम फीचर्स ऑफ कंट्री लाईफ अँड टाउन लाईफ. नाव वॉट एवर you can feel, whatever you see the difference between the town life and the country life, try to write it down. खेड्यातलं जीवन म्हणजे ग्रामीण जीवन आणि शहरी भागातील जीवन यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतात का किंवा याचं काही वर्णन तुम्ही करू शकता का ते लिहा. रिराईट द स्टोरी यूजिंग ह्युमन कॅरेक्टर्स अँड मेकिंग अदर ॲप्रोप्रिएट चेंजेस. म्हणजे हीच गोष्ट तुम्हाला काही मानवाचे पात्र वापरून किंवा मानवी पात्र वापरून लिहिता येईल का हे बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओनली? ओनली या शब्दाचा अर्थ काय होतो, म्हणजे कशासाठी हा ओनली शब्द वापरला आहे. व्हॉट डज द कंट्री माऊस मीन बाय ओनली? त्यांनी म्हटलं होतं ना, इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस. मग ह्या ओनली ह्या शब्दाचा अर्थ कंट्री माऊसच्या दृष्टीने म्हणजे त्या खेड्यातल्या उंदराच्या दृष्टीने काय असेल. देन वन मोर क्वेश्चन इज देअर फॉर डिस्कशन. व्हॉट इज बेटर, कंट्री लाईफ ऑर टाउन लाईफ अँड व्हाय? नाव यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन ऑन युअर ओन. तुम्हाला स्वतःला काय वाटतं की ग्रामीण जीवन चांगलं आहे की शहरी जीवन चांगलं आहे आणि का, हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. नाव द इंग्लिश वर्कशॉप given on page number 40. The first question is, the story has two parts. Right? What happened in each part? This story means the town mouse and the country mouse. ह्या गोष्टीचे दोन भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये काय घडलं ते लिहा. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट पॉईंट इज गिवन हिअर. इन द कंट्री द टाउन माऊस वेंट टू व्हिजिट हिज कंट्री कझन. म्हणजे खेड्यातला जो भाग आहे, एक भाग खेड्यातला आहे, एक भाग शहरातला आहे, मोठ्या घरातला. तर खेड्यातल्या भागामध्ये पहिल्यांदा असं घडतं की द टाउन माऊस वेंट टू व्हिजिट हिज कंट्री कझन. शहरी उंदीर
त्याच्या खेड्यातल्या भावाकडे किंवा त्याच्या खेड्यातल्या मित्राकडे त्याला भेटायला जातो. देन राईट व्हॉट हॅपन्ड ॲट द बिग हाऊस. मग त्या मोठ्या घरामध्ये काय घडलं असेल? बोथ द माईस अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर टाउन माऊस लिव्ड इन अ होल. मग आता त्या दुसऱ्या भागात पहिली घटना काय घडली असेल? तर दोन्हीही उंदीर एका मोठ्या घरामध्ये येतात शहरातल्या, की जिथे एका छोट्याशा बिळात हा शहरातला उंदीर राहत असतो. नाऊ ॲट द बिग हाऊस दुसरी घडलेली घटना आहे. द टाउन माऊस ऑफर्ड हिज कझन जेलीज अँड केक्स. मग इन द कंट्री काय घडलं असेल नेक्स्ट? त्या कंट्री माऊसनी खायला दिलं ना शहरी माऊसला, काय दिलं असेल? गोष्ट वाचा आणि लिहा. तिसरी घडलेली घटना इन द कंट्री म्हणजे ग्रामीण भागात तिसरी घडलेली घटना. द टाउन माऊस डिड नॉट लाईक द फूड. ग्रामीण भागातल्या उंदरांनी म्हणजे त्या खेड्यातल्या उंदरांनी दिलेलं अन्न शहरातल्या उंदराला आवडलं नाही. मग ॲट द बिग हाऊस काय झालं असेल? त्या ग्रामीण भागातील उंदराला शहरातलं अन्न आवडलं असेल का? हे लिहायचं. क्वेश्चन नंबर 2. ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. खाली 2 वाक्य दिलेले आहेत. या दोनही वाक्यांचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मला माझ्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी, डिनर म्हणजे रात्रीचं जेवण, मला माझ्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी हे असलं संगीत आवडत नाही किंवा हे असं भयंकर संगीत आवडत नाही. नाव द सेकंड सेंटेन्स इज बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. नाव ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इन युअर मदर टंग. क्वेश्चन नंबर 3. Try to write more sentences on the pattern of better beans and breads in peace than cakes and jellies in fear. For example, better late than never. आता हे अशा पद्धतीचे वाक्य जे बेटरनी सुरू होतात, अशा प्रकारचे वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला की जे आपल्या स्टोरीचं मॉरल आहे. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. अँड वन मोर एक्झाम्पल इज गिवन हिअर, बेटर लेट दॅन नेव्हर. अशासारखे काही वाक्य तुम्ही तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल, बेटर कीप क्वाइट दॅन लिव्हिंग द क्लासरूम. म्हणजे वर्गाच्या बाहेर जाण्यापेक्षा वर्गात शांत बसा. किंवा बेटर स्लीप हंग्री दॅन स्टीलिंग. चोरी करण्यापेक्षा उपाशी झोपलेलं कधीही चांगलं. अशासारखी काही वाक्य शोधा आणि लिहा. नाव क्वेश्चन नंबर 4. राईट द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग युझिंग युअर ओन वर्ड्स. ही जी स्टोरी आहे द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस, ह्या स्टोरीचं मॉरल म्हणजे या स्टोरीमध्ये दिलेला जो संदेश आहे तो संदेश तुम्ही तुमच्या शब्दात तुमच्या भाषेमध्ये लिहायचा. सो राईट डाऊन द इंग्लिश वर्कशॉप अँड टिल देन गुड डे.